Hello students, we have completed chapter number 16. Now we have going to start chapter number 13, that is nuclear chemistry and radioactivity. So first question is that what is meant by nuclear chemistry and radioactivity. So students, nuclear chemistry म्हणजे काय, तर न्यूक्लिअर केमिस्ट्री इन शॉर्ट आपण हे समजून घेऊ की इट इज द study of nucleus. समजा फॉर एक्झाम्पल एक ॲटम आहे, ठीक आहे, एक ॲटम आहे, ठीक आहे. हे आपल्याला माहीत आहे की हा जो सेंट्रल पार्ट आहे, सेंट्रल पार्ट काय आहे, इट इज अ न्यूक्लियस, ठीक आहे, इट इज अ न्यूक्लियस. अँड हा जो पार्ट दिसतो तुम्हाला अराउंड द न्यूक्लियस, इट इज कॉल्ड ॲज ऑर्बिटल, ठीक आहे. इथे काय राहणार आहे, इलेक्ट्रॉन राहणार आहे, आणि न्यूक्लियसमध्ये काय राहणार आहे, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, ठीक आहे, हे माहिती आहे. तर हा जो आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री म्हणजे काय, स्टडी ऑफ न्यूक्लियस. तर न्यूक्लियसमध्ये हा जो न्यूट्रॉन आहे, हा न्यूट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे आणि म्हणून एक दुसरा एलिमेंट्स तयार होणार आहे, ठीक आहे. तर ही जे चेंजेस होणार आहे, तर यालाच आपण काय म्हणतो आहे, न्यूक्लिअर केमिस्ट्री, ठीक आहे. तर डेफिनेशन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. इट इज द स्टडी ऑफ रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग चेंजेस इन द ॲटॉमिक न्यूक्लियाय, ठीक आहे. म्हणजे हा जो ॲटॉमिक न्यूक्लियाय आहे, ॲटॉमिक न्यूक्लियामध्ये जो चेंजेस होणार आहे न्यूक्लियस मधून, तर आपण त्याला काय म्हणतो आहे, न्यूक्लिअर केमिस्ट्री, ठीक आहे. तर याची स्टडी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर न्यूक्लिअर केमिस्ट्री जो आहे, त्याच्यात जो न्यूक्लिअर रिॲक्शन्स होणार आहे, या न्यूट्रॉनच्या मार्फत जो रिॲक्शन्स होणार आहे, तर यांची जो एक्झाम्पल दिले तुम्हाला, एक्झाम्पल आपल्याला दिले आहेत, एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन्स, ठीक आहे. तर कोणकोणते एक्झाम्पल्स आहे, तर पहिले रेडिओ ॲक्टिव्ह डिके. सर्वात पहिलं तर रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय, डिके म्हणजे काय, नष्ट होणे किंवा नाश होणे, ठीक आहे. तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचा जो डिके होणार आहे किंवा ते नष्ट होणार आहे न्यूट्रॉन ट्रान्सफर करून नंतर, त्याला आपण काय म्हणतो आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डिके. दुसरं आहे आर्टिफिशियल ट्रान्सफॉर्मेशन. आर्टिफिशियल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, आर्टिफिशियली न्यूट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन होणे, ठीक आहे, त्यांच्या कन्व्हर्जन ट्रान्सफॉर्मेशन होणार, तर याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर फिशन. फिशन म्हणजे काय, फिशनचा अर्थ काय, टू ब्रेक, ठीक आहे. हे पहिले पण तुम्हाला मी सांगितलं आहे स्टुडंट्स. फिशन म्हणजे काय, ब्रेक और टू ब्रेक म्हणजे ब्रेक होणे, ठीक आहे. म्हणजे जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा ब्रेकअप होणार आहे, ठीक आहे. तर आपण असं जर दो रिॲक्शनमध्ये न्यूक्लियसचा ब्रेकअप होणार, त्याला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन. ते पुढे अजून तुम्हाला डीपमध्ये येणार आहे, ठीक आहे. अँड न्यूक्लिअर फ्युजन, ठीक आहे. तर इथे जे वर्ड आलेले आहे न्यूक्लिअर फ्युजन, तर फ्युजन म्हणजे काय, फ्युजन म्हणजे फिशनच्या उलटं आहे, ठीक आहे. म्हणजे काय, मिश्रण होणे, याला आपण काय म्हणतो, मराठीत आपण काय सांगू शकतो, मिश्रण होणे किंवा जनरल भाषेत मिक्स होणे, ठीक आहे. न्यूट्रॉनचं मिक्स होणे, न्यूट्रॉन मिक्स होणे म्हणजे काय, न्यूट्रॉनचं रिॲक्शन होणार आहे आणि मग अशी टाईपची रिॲक्शन होणार, त्याला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लिअर फ्युजन, ठीक आहे. तर हा होता आपलं इंट्रोडक्शन अबाउट द न्यूक्लिअर केमिस्ट्री, ठीक आहे. दुसरा पार्ट जो आहे या चॅप्टरमध्ये, दुसरा पार्ट आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी, ठीक आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, असे एलिमेंट्स की जो इलेक्ट्रॉन्स इमिट करणार आहे, अल्फा रेस, बीटा रेस आणि गॅमा रेस, ठीक आहे. हे जे रेज इमिट करणार आहे असे जे एलिमेंट्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, त्याला आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, ठीक आहे. तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स काय आहे, हे अजून आपल्याला पुढे चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत पुढे, ठीक आहे. तर पुढचा जो पॉईंट आहे आपलं, सिमिलॅरिटीज बिटवीन द सोलर सिस्टीम अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तर हे जे जो रिलेशन आपलं दिलं आहे, याचा अर्थ काय की, समजा हा जो सन आहे, आपला जो सन प्लॅनेट आहे आणि जो सन आहे, समजा फॉर एक्झाम्पल इट इज सन, ठीक आहे. हा काय, समजा सन आहे, सनचा आजूबाजूला जो आहे डिफरंट प्लॅनेट आहे, ठीक. आणि हे काय करतात,
कंटिन्युअस रिव्हॉल्व अराउंड द सन. इथे काय होणार आहे, कंटिन्युअस रिव्हॉल्व होणार आहे. ते काय होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा काय अर्थ, फॉर एक्झाम्पल इट इज अर्थ आहे आणि हा काय सन आहे. तर आपली जो पृथ्वी आहे, पृथ्वी पण काय करणार आहे, सन अर्थ जो आहे, अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. ठीक आहे. तसंच सेम प्रोसेस ॲटम्समध्ये होणार आहे. सेम प्रोसेस कसं होणार आहे, समजा फॉर एक्झाम्पल इट इज अ न्यूक्लियस, म्हणजे आपण याला काय कन्सिडर करणार, सन, आणि आपण त्याला काय म्हणतो आहे, न्यूक्लियस. ठीक आहे. न्यूक्लियसमध्ये काय आणणार, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन राहणार आहे. तिचा आजूबाजूला जो पाथ आहे, एक ऑर्बिटल आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, एक पाथ आहे, तो पाथला आपण काय म्हणतो आहे, ऑर्बिटल. ठीक आहे. हा काय ऑर्बिटल आणि हा न्यूक्लियस. ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन राहणार आहे आणि ऑर्बिटलमध्ये काय राहणार आहे, इलेक्ट्रॉन. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे कंटिन्युअस न्यूक्लियसच्या आजूबाजूला कंटिन्युअस रिव्हॉल्व होणार आहे. ठीक आहे. तर यालाच आपण काय म्हणतो आहे, सिमिलॅरिटी बिटवीन द सोलर सिस्टीम अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ठीक आहे. तर अजून या भागमध्ये या पार्टमध्ये जो आपल्याला अजून काय दिलं आहे की समजा हे आपल्याला अजून माहीत आहे की जो डिनोशन आहे ॲटम्सचा, ॲटम्स आर डिनोटेड बाय एक्स. समजा हा काय एखादा ॲटम आहे. ठीक आहे. तर ॲटमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर आपण काय म्हणतो आहे, झेड, आणि ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू ए. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द ॲटम. म्हणजे ॲटममध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, जो नंबर ऑफ प्रोटॉन आहे तो काय राहणार, त्याचा ॲटॉमिक नंबर, दॅट इज झेड. आणि ए म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. हे काय, ॲटॉमिक मास नंबर, आणि झेड ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन अँड टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, सम ऑफ टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन अँड टोटल नंबर ऑफ प्रोटॉन इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे हे दोघांचं प्लस केलं, ॲडिशन केलं तर जो आन्सर येईल तो काय राहील, त्याचा ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. अजून एक्झाम्पल स्टुडंट्स, हा जो टॉपिक आहे आपलं न्यूक्लियर केमिस्ट्री. न्यूक्लियर केमिस्ट्री समजण्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, अजून आयसोटॉप्स. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय आयसोटॉप्स. आयसोटॉप्स हे पण आपल्याला माहीत आहे, हे झालेलं आहे आयसोटॉप्स. आयसोटॉप्स म्हणजे काय, सेम नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. म्हणजे असे एलिमेंट्स की ज्यांचे ॲटॉमिक नंबर सेम राहणार आहे आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो डिफरंट राहणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण कार्बन घेऊ. ठीक आहे. तर कार्बन हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. कार्बन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किती टोटल नंबर ऑफ 6. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. ॲटॉमिक मास नंबर 12. ठीक आहे. दुसरं कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. त्याच्यात किती आहे, ॲटॉमिक नंबर 6 आहे, पण ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 13. म्हणजे इथे जो टोटल किती न्यूट्रॉन्स आहे, टोटल 12 न्यूट्रॉन्स. समजा 1 न्यूट्रॉन्स आहे, त्याच्यापेक्षा 1 न्यूट्रॉन जास्त राहणार इथे. तर काय होणार, त्याचे ॲटॉमिक मास नंबर 13. आणि तो आहे ॲटॉमिक तिसरा आहे अजून आयसोटॉप्स ऑफ कार्बन 14, C14. ठीक आहे. हे सर्व आपले झालेले आहेत, C13, C12, C13, C14. ठीक आहे. एकदा आपण रिपीट करतो आहे. तर हे जे आहे हे सर्व एलिमेंट्स काय आहे, आयसोटॉप्स. दे आर कॉल्ड एज आयसोटॉप्स ऑफ कार्बन ॲटम. ठीक आहे. आयसोटॉप्स ऑफ कार्बन म्हणजे हा जो काय ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर आहे, आणि हा काय ॲटॉमिक मास नंबर आहे. हा काय ॲटॉमिक नंबर आहे आणि हा काय ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. तर या टॉपिकमध्ये तुम्हाला हे सर्व दिले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं पण दिले तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये, मास नंबर ए किती आहे, 12 आहे, आणि ॲटॉमिक नंबर किती आहे, झेड. ठीक आहे. झेड किती आहे तुम्हाला दिलं, 6 दिले टोटल. ठीक आहे. तर त्यानंतर 6 प्रोटॉन प्लस 6 न्यूट्रॉन. तर याला आपण काय कन्सिडर करणार आहोत, न्यूक्लियॉन्स. म्हणजे इथे अजून काय आले आहेत, न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लियॉन्स. ठीक आहे. न्यूक्लियॉन्स. त्याच्यानंतर जो आहे अजून आपला जो इम्पॉर्टंट टॉपिक याला बघायचा आहे तो काय आहे की ते आपल्याला दिले ॲज यू नो, म्हणजे ॲटम्स विच आयडेंटिकल सेम ॲटॉमिक नंबर्स बट डिफरंट मास नंबर
आर कॉल्ड ॲज आयसोटॉप्स. मी तुम्हाला जे डेफिनेशन सांगितले आता की सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड ॲज आयसोटॉप्स. पण अजून तुम्हाला एक डेफिनेशन दिली न्यूक्लियाइड. न्यूक्लियाइड म्हणजे काय? द न्यूक्लियस ऑफ स्पेसिफिक आयसोटॉप्स कॉल्ड न्यूक्लियाइड. म्हणजे द न्यूक्लियस ऑफ स्पेसिफिक आयसोटॉप, हा जो एक स्पेसिफिक आयसोटॉप्स आहे यांचा जो न्यूक्लियॉन्स आहे याला आपण काय म्हणणार आहोत, हे सर्व काय न्यूक्लियाइड्स आहे. याला आपण काय म्हणतो आहे? न्यूक्लियाइड्स. ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे याच्या पुढे जो दिला तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लियाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लियाइड्स हा तुम्हाला रिड्यूस केलेला आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा जो पॉईंट आहे हा पण काय क्लासिफिकेशन ऑफ ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लियर स्टेबिलिटी, हा पण काय तुम्हाला रिड्यूस केलेलं आहे. ठीक आहे स्टुडंट्स. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट न्यूक्लियर ॲबिलिटी. ठीक आहे. न्यूक्लियर स्टॅबिलिटी. सो न्यूक्लियर स्टॅबिलिटी म्हणजे काय? ठीक आहे. तर न्यूक्लियर स्टॅबिलिटी म्हणजे हा जो एखादा कंपाऊंड आहे त्याचा जो समजा हा जो एक न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस स्टेबल आहे, स्थिर आहे की नाही, अनस्टेबल आहे किंवा स्टेबल आहे. तर याच्यासाठी आपल्याला 2 टाईप्स दिले तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यासाठी काय 2 टाईप दिले. एक आहे, पहिला आहे इवन ओड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. याचा अर्थ काय झाला की समजा एखादा ॲटम आहे, ॲटममध्ये जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये जो प्रोटॉन आहे, इथे काय दिलं तुम्हाला प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. तर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स हे याच्यावर डिपेंड आहे की जो ॲटम्स आहे तो ॲटम स्टेबल आहे किंवा अनस्टेबल आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी जो पहिला तुम्हाला दिले, हा जो टेबल दिलेला आहे, टेबल हा जो टेबल आहे टेबल इम्पॉर्टंट आहे. इथे दिलं तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स दॅट इज Z, नंबर ऑफ न्यूट्रॉन दॅट इज N, नंबर ऑफ सच न्यूक्लियाइड्स, त्यांचे न्यूक्लियाइड्स किती आहे तो पण दिले तुम्हाला. ठीक आहे. इवन नंबर, समजा ॲटॉमिक नंबर Z जो आहे इवन आहे, तर न्यूट्रॉन Z आहे जो तो पण इवन आहे. तर याच्यावर डिपेंड आहे. तर हा जो याचा कन्क्लुजन आहे ते आपल्याला इथे दिले 3 टॉपिक दिले. 3 टॉपिक दिले. ठीक आहे. 3 पॉईंट्स. तर पहिला जो दिलेला आहे न्यूक्लियाइड्स विथ इवन Z अँड इवन N आर स्टेबल. ठीक आहे. सर्वात पहिले जो दिलं आहे की असे एलिमेंट्स किंवा असे ॲटम्स किंवा असे आयसोटॉप्स की ज्यांचं ॲटॉमिक नंबर म्हणजे Z अँड ॲटॉमिक मास नंबर हे दोघी कसे आहेत? इवन नंबर आहे. इवन नंबर आहे, दोघी इवन नंबर आहे. तर तो कंपाऊंड कोणता राहणार आहे? स्टेबल कंपाऊंड, स्टेबल आयसोटॉप राहणार आहे. ठीक आहे. किंवा स्टेबल ॲटम राहणार आहे. दुसरं आहे, दुसरा पॉईंट जो दिले, तर असे जो एलिमेंट्स आहे हे यांची जो ॲबंडंट आहे, ॲबंडंट किती आहे टोटल अर्थ क्रस्टमध्ये आपल्याला 85% यांचं पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज किती आहे? 85%. दुसरा पॉईंट आपलं दिलं आहे द नंबर ऑफ स्टेबल न्यूक्लियस विथ आयदर Z और N ॲड्स इन अबाउट 1/3 ऑफ द बोथ आर इवन. ठीक आहे. दिस न्यूक्लियस आर लेस स्टेबल. ठीक आहे. तर आपल्याला इथे काय दिलं आहे की असे अजून जे दुसरे एलिमेंट्स आहेत तर कोणते लेस स्टेबल राहणार आहे? लेस स्टेबल दॅन दोज हॅविंग इवन नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे इवन नंबर ऑफ न्यूट्रॉन, बघा, द न्यूक्लियाइड्स आर स्टेबल दॅन दोज हॅविंग इवन नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजे असे आयसोटॉप्स, असे ॲटम्स की ज्यांचे न्यूक्लियसमध्ये जो इवन नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे, म्हणजे प्रोटॉनचा नंबर इवन आहे. ठीक आहे. आणि यांचा नंबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघी इवन आहे. तर तो कंपाऊंड कोणता राहणार आहे? लेस स्टेबल राहणार आहे. ठीक आहे. इट इंडिकेट द ठीक आहे. बाकीचे पार्ट दिले तुम्हाला याच्यात हे सर्व माहिती दिली की नंबर ऑफ न्यूट्रॉन, नंबर ऑफ Z जो आहे तो सेम असेल तर तो कंपाऊंड स्टेबल राहणार आहे किंवा अनस्टेबल राहणार आहे. ठीक आहे. अजून जो तिसरा पॉईंट दिले तुम्हाला, तिसरा पॉईंट इथे दिलेलं आहे की द स्टेबल न्यूक्लियाइड्स विथ ओड Z अँड ओड N. ओड Z अँड ओड N म्हणजे काय? इथे आपल्याला काय समजायचं आहे? ओड म्हणजे Z अँड N. Z म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. आणि N म्हणजे काय? न्यूक्लियाइड्स. ठीक आहे. न्यूक्लियस हे दोघी कसे राहणार आहे? जर ओड आहे त्यांची जो दिलेलं आहे ओड, त्यांची संख्या ओड असेल तर ते असे टाईपचे जे कंपाऊंड आहे ते काय राहणार आहे? अनस्टेबल राहणार आहे. काय राहणार आहे? ते कंपाऊंड अनस्टेबल राहणार आहे. ठीक आहे. तर हा जो टॉपिक तुम्हाला इथे दिलेला आहे टेबलमध्ये की हे सर्व टॉपिक दिलं आहे की ज्यांचं बघा इवन नंबर दिलं आहे. इवन नंबर म्हणजे जो इवन नंबर आहे Z पण इवन आहे आणि N पण दोघी काय आहे?
इवन नंबर आहे, तर असे जो त्यांचे न्यूक्लियट्स आहे ते किती राहणार आहे, टोटल 165. ठीक आहे, असे सर्व तुम्हाला दिले. इवन, ओड आहे, ठीक आहे, ऑड, इवन आणि ऑड ऑड. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत, पुढचा पॉईंट आहे न्यूट्रॉन्स ऑफ ठीक आहे, न्यूट्रॉन्स ऑफ रेशो. ठीक आहे. तर स्टुडंट्स हा जो पॉईंट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. ओके, थँक्यू.